वाटतं या फील्डमध्ये सगळ्यात प्रायोरिटी आणि किंवा सगळ्यात बेसिक संस्कार जो तुमच्यावर असला पाहिजे तो पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स फूड. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दॅट. माझी पात्र माझ्या सगळ्या म्हणजे काही काही सिनेमे मी लिटरली एका सीनसाठी केलेलं. आय ऑलवेज सी की ऍक्टर इज अ सेकंड क्रिएटर. तू लिटरली त्या सिनेमामध्ये 2 एक्सपेरिमेंट केलेत मी आयुष्यामध्ये. हे फर्स्ट टाइम मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये सांगते. And as an actor, it is very important to surprise your director. म्हणतात ना तुमचे प्रयत्न जेव्हा प्रामाणिक असतात ना होल युनिवर्स होल युनिट विल हेल्प यू आउट इन द सिच्युएशन. तुमचा लाईटमन सुद्धा म्हणजे पायाला मुंग्या आल्या असतील काहीतरी पडत असेल पण तोही होल्ड करेल. त्याला कुठला तरी एनर्जी येईल आणि तो होल्ड करेल कारण त्याला कळलेलं असेल हा सगळ्यात बेस्ट आहे. क्रिएटिव्ह सगळे फील्ड्स हे मॅजिकल असतात. 72 मैल केल्यानंतर असे काही प्रसंग आले ज्या प्रसंगामध्ये इंडिव्हिज्युअल माझ्या आयुष्यामध्ये मी खरंच एकटी जाळ्यात उभी होते. My work was always with me. So I have tremendous gratitude. काय मी तुझं हे ओळख करून देणार नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे तुझं नाव वगैरे. नाही तरी ओळख करून द्यायला पाहिजे. मी स्मिता तांबे द्विवेदी आणि हा राहुल हा ललितचा मुलगा आहे. हा ललितचा मुलगा आहे. हा कलाकार आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये हा वेगवेगळी कामं करताना दिसेल. आज माझा इंटरव्ह्यू घ्यायला इथे आलेला आहे. सो गुड. युट्यूब चॅनल तो स्वतःच सुरू केलं ललित कला केंद्रातनं पास आउट झाला आणि युट्यूब चॅनल स्वतःच सुरू केलं. दॅट्स सो अमेझिंग. दिस जनरेशन इज जेन झी. म्हणजे नॉर्मली ललित कला केंद्रातनं बाहेर निघून जे मला माहिती आहे पूर्वीचे तुमचे पास आउट फिल्म बनवायची हे बनवायची बट यू गाईज स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच मधलं स्टार्ट करण्याची जी जेन झी जनरेशन आहे मला कायम आवडते. अच्छा म्हणजे अप्रिशिएशन ऐकून मला काय म्हणजे कसं रिॲक्ट होऊ कारण ज्या प्रकारे तू म्हणजे तुला कॉल पण केला होता ज्या प्रकारे पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि इंटरव्ह्यू देते तेच मला वाटतं की ज्या लोकांना आपण बघून की अरे हे काम त्यावेळेस म्हणजे ज्या वयात मी फिल्म बघितली 72 मैल प्रवास त्यावेळेस सांगता येत नव्हते की अरे पण ते कन्व्हिन्स होणं किंवा कनेक्ट होणं ते काम आणि परत बघावंच वाटणं सगळ्यात महत्वाचं. कारण आपण फिल्म बघितली तर ती परत बघावीशी वाटत नाही. खूप बऱ्याच फिल्म असं होतं फिल्म एक अनुभव देते पण बऱ्याच फिल्म आहेत की ज्या फॉर्म्युला फिल्म आपण म्हणू ते बघितलं की मजा म्हणून बघू पण अशा काही तू ज्या फिल्म केल्या की ते बघितलं असं वाटतं की हा परत बघावे ते सीन्स परत बघावे. तर हे कसं जमतं तुला हेच मला विचारायचं की हे जे तू अचीव्ह केलंय आणि तुला जसं मी ललित मधनं शिकलोय किंवा एक फॉर्मल एज्युकेशन असलं की फॅकल्टी असतात गायडन्स करायला की अरे इकडे चाललाय इकडे जा असं काहीतरी सांगायला असतात पण तू शिकली नाही कुठे काही केलं नाही तू डायरेक्ट काम सुरू केलं. तर हा प्रवास काय आहे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ पण ते कसं जमतं तुला किंवा ते जमण्यासाठी काय काय तू टप्प्याटप्प्याने उत्तर देते. एका प्रश्नात खूप मोठा प्रश्न आहे. सो पहिल्यांदा म्हणजे आय मस्ट टेल यू वन थिंग दॅट पॉझिटिव्हिटी. सो मला असं वाटतं या फील्डमध्ये सगळ्यात प्रायोरिटी आणि किंवा सगळ्यात बेसिक संस्कार जो तुमच्यावर असला पाहिजे तो पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स फूड. माझ्यामध्ये अपडेटेड राहण्याची क्षमता आहे व माझ्यामध्ये काळानुरूप बदलण्याची क्षमता आहे. माझ्यामध्ये शिकण्याची क्षमता आहे. माझ्यामध्ये अडॉप्शन करण्याची क्षमता आहे. अशा सगळ्या क्षमतांना पहिल्यांदा पॉझिटिव्हली तुम्हाला सुंच बघावं लागतं आणि ती क्षमता आतमध्ये तुमच्या निर्माण करण्यासाठी स्वतः खूप सारं रिकामं व्हावं लागतं. सो माझी जर प्रिव्हियस फिल्म आहे तर ती त्या फिल्म मधनं जेव्हा दुसऱ्या फिल्म मध्ये मी जाते तेव्हा मला पहिल्या फिल्म मधनं खूप रिकामं व्हावं लागतं. जेव्हा मी पहिली फिल्म करत होते जेव्हा काहीही तुम्ही खूप शिकलेले असता किंवा आता तू ललित कला केंद्राचं स्वतः खूप सारी इन्स्टिट्यूट मधनं पास आउट माणसं असतात किंवा मुलं असतात खूप सारे ऍक्टर्स त्यांना कायम त्यांचे सिनियर्स किंवा फॅकल्टी किंवा शिक्षक कायम गुरु त्यांचे सांगत असतात की आता जे शिकलास ते शिकलास आता हे सगळं विसरून जायचं इकडे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण की तो तुमच्या विचारांना बेस देण्याचा एक प्रयत्न असतो पण नंतर तुम्हाला त्या परिस्थितीनुरूप वागायचं असतं परिस्थितीनुरूप तुम्हाला अडॉप्ट करायचं असतं आणि त्याच्यासाठी एक बेसिक गुणधर्म माणसाच्या आतमध्ये लागतो अँड दॅट इज पॉझिटिव्हिटी. दुसरा प्रश्न तू विचारलास ज्याच्यामध्ये तू म्हणालास की आपल्याला कसं काय तू ते काम परत रिपीट व्हॅल्यू जी असते तर मुळात काय माहितीये का की तुमचं जर शरीर प्रेझेंट झालं तर त्याची क्युरिओसिटी ही संपणार आहे. तुम्हाला जे दिसतंय
त्याची क्युरिओसिटी खूप कमी काळ राहणार आहे. पण तुम्हाला काहीतरी फील होतं, ते फिलिंग खूप त्याच्यामध्ये सस्टेनेबल व्हॅल्यू असते. त्यामुळे ते फिलिंग परत तुम्हाला त्या फिलिंगची क्रेविंग झाली तर तुम्हाला परत तसं काहीतरी बनवलं. तुला कुठल्या टप्प्यावर कळालं हे जे तू बोलते आता? मला टप्प्यावरच्या पेक्षा जास्त मला एक गोष्ट कळाली होती आयुष्यामध्ये, ती म्हणजे आपण जे काही काम करतो, आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट माय बुक. माझी पात्र, माझ्या सगळ्या, म्हणजे काही सिनेमे मी लिटरली एका सीनसाठी केलेलं. मूळ नावाचं सोनाक्षी सिन्हा बरोबरचा सिनेमा आहे जिथलं मालती माझं अत्यंत सेंट्रल कॅरेक्टर आहे. तू बघशील तर तिच्या त्या गोष्टी भोवती संपूर्ण सिनेमा होत आणि त्याच्यामध्ये एकच सीन आहे जो मला फॅसिनेट केला अँड दॅट वॉज की सोनाक्षी सिन्हा माझा इंटरव्ह्यू घ्यायला येते आणि मी शांतपणे तिला सांगत असते की माझ्या आयुष्यात काय घडलंय याचं. तो सीन शूट करत असताना सुनील सिट्टी वॉज सेइंग की स्मिता, आय जस्ट दिस सीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, यु नो दिस इज द होल कोर ऑफ माय फिल्म आणि माझ्या संपूर्ण फिल्मचा सार या एका सीनवर अवलंबून आहे. सो दिस सीन इज हाऊ इम्पॉर्टंट इज दिस, म्हणजे हा सीन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते. तर त्याला मला सांगितलं, त्याला विचारलं की सुनील, डू यू हॅव एनिथिंग इन युअर माइंड, प्लीज लेट मी नो. सो त्याने मला सांगितलं की मला हा खूप इंटेन्स, मला खूप असा दिसतो, मला खूप असा दिसतो. तर मी त्याला सांगितलं की मी तुझा टेक एक देते आणि नंतर मग मी मला पाहिजे तो एक टेक देते. So he's very intelligent director. He said, what kind of take? What is in your mind? Do you thinking something different? So मैंने कहा कि ये ना important scene है, इस वजह से मुझे ये बहुत casually करना, because it is very important. Scene itself is very important. If I perform inch ऊपर ना, so this scene's beauty will gone. No, I don't think like that. शिखा पण होती ज्याची क्रिएटिव डायरेक्टर जो होती, तो स्मिता, हम लोगों ने ये सीन जब डिजाइन किया था तो हमने इस प्लेस में ऐसे 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 देखा था. तो मैंने कहा, नो, आई विल गिव योर टेक फर्स्ट एंड देन आई विल गिव. तो देन ओके, लेट्स डू इट. देन सुनील से नो, आई वांट योर टेक फर्स्ट एंड देन आई विल टेक माइन. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. आणि तू जर तो सीन पूर्ण बघशील ना तर त्या सीन मध्ये मी अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट बोलते की माझा भाऊ होता, माझा भाऊ तिकडे गेला, वो गया वहां पे, फिर उन लोगों ने बोला उसको कि तुमको ये करना पड़ेगा. फिर वो घर पे आया, वो बोला कि मेरे पेट में दर्द हो रहा है, तो डॉक्टर ने बोला कि एडमिट होना पड़ेगा. तो मैंने बोल दी इसको कि इतना बड़ा क्या बात है, यहाँ पेट में तो दर्द हो रहा है, इतना मामूली सा दवा देके इंजेक्शन देके भेज नहीं सकते थे, ऐसे एडमिट करने को क्यों बोल रहे हैं. चलो हम चलते हैं तुम्हारे साथ. हम दूसरे दिन हॉस्पिटल गए तो उन लोगों ने अंदर नहीं दिया हमको. तो मैं सोचती रही कि मेरा भाई अंदर एडमिट है, मेरा भाई एडमिट है, मेरे को जाने को देना चाहिए, लेकिन मेरे को जाने को कोई नहीं दे रहा है. जितना डॉक्टर बड़ा ऑपरेशन है, क्या हम ऑपरेशन ही बोलते हैं, मामूली इतना मामूली सा दर्द है तो ऑपरेशन की क्या जरूरत है. असं करत 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 तो हळू जातो आणि नंतर एका पॉइंटला डेथ पॉज घेते और फिर मेरे भाई का किडनी चला. खूप ऑड पॉज आहे तो 45 सेकंदाचा वगैरे पॉज घेतलेला आहे, 45 सेकंदाचा. आणि सुनीलचं कौतुक आहे, त्याने तसाच्या तसा तो पॉज ठेवला, ही नॉट इवन मूव्ड इट. तर आणि तो पॉज नॅचरल झाला, नॅचरल आहे, कारण की सांगत असताना ऑडियन्स पण माझ्या बरोबर ट्रॅव्हल होत आहे, त्याला पण असं वाटतं की कॅज्युअल केस आहे हे ते वगैरे 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 वगैरे. आणि नंतर मग मला कळत नाही तर तो पॉज माझं पात्र का घेतो, कारण की माझं पात्र त्या पॉज मध्ये की मी हे खरंच सांगायचं आहे का तिला, म्हणजे काही होणार आहे का डिसिजन साठी. माझ्या भावाचे तेव्हा काय झालं, ते सगळा वेळ, ते सगळे प्रसंग मी बोलता 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 मी त्या ठिकाणी पोहोचली आहे. आणि नंतर मग कसा तो डॉक्टर आला, कशी ती नर्स एक पळत गेली, मग कसे ते माझ्याशी बोलत नव्हते, आणि मग कसं ते डॉक्टर आला, हे सगळं मी त्या क्षणाला आठवते. आणि नंतर मग डॉक्टरचं बोललेलं मधलं मी सगळं बोलायचं गाळलंय, मी गेलीये त्या वातावरणात. आणि मग शेवटचं वाक्य तो बोलतो की आपली किडनी निकाल दिए, पता चला की मेरे भाई का किडनी. तर तो जो पॉज आहे आणि नंतर मग मी ते बोलते आणि नंतर मग हळू कसं मी त्या वातावरणात जाते, नंतर मग मी जाते माझी कुठेतरी. माझं पात्र खूप सारा ट्रॅव्हल होतं, इमोशनल रोलर कोस्टर आहे, आणि ऍब्रप्टली सीन संपते. आणि सोनाक्षीला सुद्धा तेव्हा कळलं नाही, शी इज ऑल्सो व्हेरी ब्रिलियंट, की तिने कुठे हा कट करावा, हा नाही करावा, हा काय करावा. तो ऑड एक पॉज आहे ना, तो इटसेल्फ बरंच काही सांगून जातो. आणि तो टेक शूट झाला आणि सुनील म्हणाले की आय डोंट वॉन्ट माय वर्क. हो, वा. सो
यु नो, हा जो सोल ट्रॅव्हल आहे ना, याला रिपीट व्हॅल्यू आहे. तू जर आता कोणी खूप साऱ्या लोकांनी तो सिनेमा बघितला नाहीये, पण तो एक सीन बघा, काढा फक्त त्या सिनेमातला, आणि त्या एका सीनला तुम्हाला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की माय गॉड, व्हॉट इज दिस. आणि हा तुला हरेक ज्या पूर्वीच्या अशा न्यूजपेपरमध्ये अशा बायका तुला सांगताना दिसतील की मेरे बच्चे का मौत हो गया, फिर उन्होंने बोला मैं बहुत रोई. तर कधी यायचे मैं रोई, मेरा ये हो, कधीच दाखवत नाही, कारण ते दुःख आता होऊन गेलेलं आहे, ती घटना आता घडून गेलेली आहे आयुष्यात. जितकं रडायचं तितकं रडून झालेलं आहे. आता नव्याने सांगण्यासारखा तो प्रसंग नाहीये. सो ह्या ज्या सगळ्या लेअरिंग्स आहेत, त्या लेअरिंग्स त्या सगळ्या सीन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, त्यामुळे तो सोल ट्रॅव्हल आहे. मग त्याला एक रिपीट व्हॅल्यू आहे. जसं तो 72 मैल एक प्रवास, हा चॅप्टर वेगळा आहे, पण मी असा अनुभव देताना की रिपीट व्हॅल्यू, वेन देर इज अ रिपीट व्हॅल्यू, किंवा रिपीट व्हॅल्यू असते वेन देर इज अ सोल इन्व्हॉल्व्ह. त्या कॅरेक्टरचं सोल जेव्हा इन्व्हॉल्व्ह असतो, आणि कुठलाही आत्मा हा आपल्याला बघायला ब्युटिफुल जातो. मी असे काही सिनेमे बघू शकते किंवा दाखवू शकते की ह्याच्यामध्ये फक्त शरीर आपल्याला दिसतं, देर इज नो सोल. बट मग तो सोल तुला कुठेही, मग एखादी मुलगी झाडाच्या पाठीमागे उभं राहून एखाद्या गाण्याच्या ओळी पण गाते, बट इफ सोल इज देअर ना, यू विल कनेक्ट विथ दॅट. उदाहरणार्थ चौधरी का चांद हो या गाण्यामध्ये फक्त जेव्हा वैदा रहमान अशा बघतात तेव्हा तो सोल आहे त्याच्यामध्ये. ते सगळं त्या प्रेमाचं, त्या सगळ्या आत्मीयतेचं, ते सगळं संचित आतमध्ये आहे. त्यामुळे म्हणून सेन्सॉरला तो एडिट करा असं वाटला की हे डोळे खूप मादक आहेत आणि हे बरे नाही आहेत, म्हणून सेन्सॉर वॉज की प्लीज एडिट दिस शॉट, एडिट दिस शॉट, यु नो राईट. सो असे खूप एक्सपिरियन्स आहेत. सो दीज थिंग्स मॅटर्स इन ऍक्टिंग. मला अजून एक प्रश्न घाला तुला की चॉईसेस ऍक्टर करत असतो. तू एक चॉईस केला, डिरेक्टरला बोलले की आपण चेक केले, ज्या वेळेस स्क्रिप्ट येते किंवा तू सुटलं जाते तेव्हा तू चॉईस कसं करते? कारण चॉईसेसवर ऍक्टर ठरतो, स्क्रिप्ट नाही की चॉईसेस कसं करायचं. हा जो डिलिव्हरीसाठीचा म्हणजे मी हे कसं करणार परफॉर्म, हा चॉईसेस तू कसं ठरवते? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आय ऑलवेज सी की ऍक्टर इज अ सेकंड क्रिएटर. एक कॅनव्हास पेपर आपल्याला दिलेला असतो डिरेक्टरने, त्याच्या मर्यादा आणि चौकटी सांगितलेल्या. कारण डिरेक्टरला पूर्ण फिल्म बघायची असते, त्याला फक्त एक पात्र ही त्याची फिल्म असते, त्याच्यामध्ये असंख्य काहीतरी घडत असतं. आणि म्हणून आपल्याला डिरेक्टर हा कॅप्टन ऑफ शिप असतो, कारण की तो आहे, त्याला माहिती की त्याला शिप घेऊन जायचंय, त्याला एका कॅरेक्टरला कुठेतरी पोहोच, तू आता इकडे चल वगैरे वगैरे, हे डिरेक्टरचं काम झालं. तो फर्स्ट पायरी जी आहे तुमच्या डिरेक्टरला समजून घेणं, त्याने काय मर्यादा ह्याला राखलेल्या आहेत, त्याच्या कुठल्याही टॉप व्ह्यू मध्ये कुठल्याही पात्राचं असं काहीतरी व्यक्त होणं हे त्याच्यासाठी पेंटिंग बटबटीत होण्यासारखं आहे, किंवा हे म्हणजे अगदीच ऑफलेड आहे, ह्याला काही ह्याचं विजिबिलिटीच नाहीये या ऍक्शनची, असंही त्याला वाटेल मला ही ऍक्शन इथे गरजेची आहे कारण मला स्क्रीन प्लेचा हा धागा तिकडे घेऊन जायचा आहे. तर पहिल्यांदा यू हॅव टू अंडरस्टँड युअर डिरेक्टर. तो तुमचा सगळ्यात पहिला सोर्स ऑफ हे असतो, सोर्स ऑफ मीडियम असतो तुमच्या पात्राकडे जाण्याचा. खूप सगळं डिरेक्टरचं ऐकल्यानंतर सगळं त्याचा, काही डिरेक्टर्स असतात जे पास्ट लाईफ काय आहे ते तुम्हाला ठरवायला मुवा की आय डोंट थिंक अबाउट इट, मी त्याच्याबद्दल काही विचार केला की तुझं ठरव. कॅरेक्टर बॅक स्टोरी त्याचे काही पास्ट लाईफ आहे किंवा काय आहे ते ठेवायला तुम्हाला मुळ असते. काही डिरेक्टर्स असतात त्यांची ऑलरेडी अभ्यास करून जाणार असं. सो तिथे तर आणखी कॉम्प्लिकेटेड कधी कधी सिच्युएशन्स होतात की त्यांनी सगळंच खूप काही ठरवलेलं आहे, मग आपल्याला त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला बसवायचं आहे. दॅट इज ऑल्सो व्हेरी टेकी पार्ट. सगळ्यात मला असं वाटतं की खूप ट्रिकी म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग पार्ट असतो, चॅलेंजिंग पार्ट असतो. सो जसं 72 मैल मधली राधाक्की होती, त्याला मी रॅन्डमली ती या भागातली त्या भागातली अशी ठरवू शकत नव्हते ना. राधाक्काचं काहीतरी जगणं आहे, तिचं पाठीमागचं ती कुठे गेली, ती अंबक फाट्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिचा वेळ काय होता, तिने शिरवळपासून ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तेव्हा तिची वेळ काय होती, त्याच्या आधीच तिचं काय होतं, या सगळ्या गोष्टी राधाक्काच्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळं काही ऍब्सर्ड तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला त्याच्या अनुषंगाने सगळं, कारण की ते हयात पात्र कुणासाठी होतं आणि ते त्यांनी उतरवलेलं आहे त्या कादंबरीमध्ये. सो त्या ठिकाणी होत नाही. पण मग अशा ठिकाणी तुम्हाला त्या डिरेक्टरच्या माध्यमातलं त्याच्या पास्ट लाईफ त्याचं सगळं करून मग तुम्हाला एक असतो तुमच्या पात्राचा ट्रॅव्हल, एक असतो सीन मधला ट्रॅव्हल, सीन नंबर 8 आणि नंतर मी डायरेक्ट सीन नंबर 14 मध्ये दिसत असेल
तर 8 आणि 14 मध्ये माझ्या पात्राचं काय चाललंय ना, हा असतो माझा टाळा. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही ठरवू शकता, काहीही ठरवू शकता. रॅन्डमली यू कॅन डिसाइड एनिथिंग. जसं आजी नावाचा सिनेमा तू जर काढशील, देवाशिष माखीजाने डिरेक्ट केलेला, फार कल्ट सिनेमा आहे तो. इट्स व्हेरी व्हेरी कल्ट आणि अशी डार्क फिल्म आहे. तू बघशील तर देवाशिष इज नोन फॉर दॅट. तर त्या फिल्म मध्ये माझं कॅरेक्टर मध्ये मध्ये येतं. ती प्रोटॅगॉनिस्ट आजी आहे त्या फिल्म मध्ये. तर मी देवाशिषला म्हणायचं की मैं क्या क्या करूँ इसमें, मेरा ऐसा ऐसा दिखता है, मुझे दिखता है वो कॅरेक्टर ऐसे ऐसे दिखता है. तो लिटरली त्या सिनेमामध्ये 2 एक्सपेरिमेंट केलेत मी आयुष्यामध्ये. हे फर्स्ट टाइम मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये सांगते. एक तर माझा प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये एक अॅनिमल इन्स्टिंक्ट असतं. तर मला असं वाटतं की ते जे आजी मधलं पात्र आहे ना, तर मी मुंगी आहे. तर का मुंगी आहे? कारण की माझ्या नवऱ्याचं काहीतरी तत्सम पेमेंट आहे. माझी एक आज सासू आहे, ती मशीनवर काम करते. गुडघे आता जबाब दिलेले आहेत, त्यामुळे जे काही थोडंफार ते काम करेल, तो जो काही पैसा त्याच्यामुळे तिचं दूध पाणी निघालं तर खूप आहे. मुलगी आहे, मला मुलगा नाही. घरासाठी जे बघायचं 10 बाय 10 ची खोली आहे. मी इडल्या विकते. मी जितक्या फास्ट इडल्या विकेन, जितकं ते बॅटर बनवेन, जितका माझा जास्त सेल होईल, तेवढेच 2-4 पैसे मला जास्त येणार. सो आय एम ऑलवेज वर्किंग इन द मी सतत काम करते. त्यामुळे माझा ट्रॅव्हल बघशील तर मी सतत अशी त्या छोट्याशा खोलीत अशी जाते, मग परत नवरा दिसला की अशी लगेच वळते. जे मुंगी वॉक करते ना, यू विल सी, तर अशी अशी तर तू बघते कपडे वाळत घालायला दिसले, मग परत टर्न आले, मग परत कुणाला तरी बघितलं की आहे, परत माझं काम केलं, परत गेले. आय ऑब्झर्व ऑलवेज मुंगी कशी ती ट्रॅव्हल करते. सो दॅट इज माय बॉडी डायरेक्शन. आणि इफ यू रीड द बुक कॉल्ड यू कॅन हील युअर लाईफ नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये माणसाचा जो विचार आहे, माणसाचा जो स्वभाव आहे, त्याच्या अनुषंगाने त्याला आजार होतात. म्हणजे त्याच्यावरनं त्या ऑथरचं असं, त्या ऑथरने असे आजार दिले. म्हणजे एखादी व्यक्तीला जर खोकला झालेला आहे, खोकला होतोय सतत, तर त्याचे हे 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 सिम्पटम्स आहेत, त्याचा असा असा स्वभाव आहे, त्यामुळे तो खोकलाय. तर यू कॅन हील युअर लाईफ. म्हणजे तुम्ही असे स्वभावावर तुमच्या असे बदल केले तर यू कॅन हील युअर तुमचा आजार तुम्ही हील करू शकता. तुमचा कुठलाही इलनेस तुम्ही, तर कर्करोगापासून ते सर्दी पडशापासून सगळे जे आजार आहेत त्याच्यावर एक्झॅक्टली. तर मला असं लक्षात आलं की काय आहे बेसिकली ही जी आई आहे हिचं काय बेसिकली. तर मला असं वाटतं की माझं सप्रेशन आहे माझ्या आतमध्ये. मला जे व्यक्त व्हावं असं वाटतंय ना, ते व्यक्त होता येत नाहीये. मी ना अशी पुरुषांसारखी ते इडलीचे 2 डबे आणि ते बॅटर मागे घेऊन वगैरे अशी मी त्या सायकलवर पुरुषासारखी चालत असते. पण माझ्या आतला कुठला तरी बाई पण त्याच्यामध्ये असं काहीतरी विचित्र हे. मी त्या साईटवर असते तेव्हा त्या हजारो पुरुषांच्या नजरा माझ्याकडे ज्या पद्धतीने बघतात त्या मी लिहिलंया की मला माहितीच नाही तू असं माझ्याकडे बघतोस, अशा इनोसन्स भाव ठेवून त्या नजरा सगळ्या मला त्रास देत असतात. बट आय डू माय जॉब अँड आय कम आउट ऑफ इट. माझ्या नवऱ्याला मी सांगू शकत नाही, कारण त्याला काय सांगणार, यू कांट टेक स्टँड फॉर हिमसेल्फ, सो हाऊ ही विल टेक स्टँड फॉर माय सेल्फ. माझ्या सासूला ते मशीन आणि त्या मुलीला हे करणं वगैरे, पण मला फ्युचरचं पडलेलं आहे. सो दीज थिंग्स या सगळ्या सप्रेस आहेत माझ्या आतमध्ये. तर तुमच्या आतमध्ये जर सप्रेशन असेल ना, तर तुम्हाला सर्दी होते. म्हणजे नीट एक्सप्रेस होत नाही ना, तुम्हाला डेफिनेटली सर्दी होते. तर म्हणून मी माझ्या पात्राला सर्दी ठेवली. तू पूर्ण फिल्म मध्ये बघशील तर माझ्या पात्राला सतत नाक माझं पात्र, कारण की ते सप्रेशन. आणि मला नंतर 2-3 महिने गेले, मला असं वाटत होतं मला सर्दीच होती. इतका ते सवय लागलेली असते असं असं करण्याची जी सवय लागलेली आहे, ते खूपच अगदी मायन्यूट काही ठिकाणी ठेवलेलं आहे. बट दॅट्स इंटरेस्टिंग. मला असं वाटलं की हा मला काहीतरी अभिनेत्री म्हणून एक इंटरेस्टिंग दॅट आय कॅन वर्क विथ देवाशिष. जेव्हा मी देवाशिषला ही कल्पना सांगितली, ओके आय लाईक इट, बँग ऑन, लाईक दीज आर द थिंग्स. सो दीज आर द थिंग्स तुम्हाला कुठून 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 मिळत राहतात. इफ यू सर्च, तुमचं पात्र समोर येतं. असा तो प्रवास असतो. कॅरेक्टर करताना तुला काय महत्वाचं वाटतं, किंवा कॅरेक्टर करण्यापेक्षा प्रिपरेशन करताना, की कारण ते कागदावरच असतं, ते उभं नसतं राहिलेलं, तर काय गोष्टी बघते तू प्रिपरेशन करताना? या प्रिपरेशन करताना सगळ्यात तर आधी खूप वेळा स्क्रिप्ट वाचून काढते मी. खूप वेळा स्क्रिप्ट वाचते. खूप वेळा स्क्रिप्ट वाचली ना की काय होतं, एक आपलं एक व्हिज्युअलायझेशन तयार होतं. प्रत्येकाला ती मुभा असते ना, आणि दिग्दर्शकाने त्याचं व्हिज्युअलाइज केलेलं आहे. पण जर मी फक्त दिग्दर्शकाच्या व्हिज्युअलायझेशनला पॉवर केलं ना, तर आय विल नॉट सरप्राईज यू. अँड ऍज अन ऍक्टर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सरप्राईज युअर डिरेक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे देर आर फ्यू इन्सिडेंट, म्हणजे असे
इन्सिडेंट झालेले आहेत की तिकडनं एडिट मधनं माझ्या डिरेक्टरचा मला फोन आलेला आहे. कारण की ते सगळे वेगवेगळे मोठी आहेत, ते मला माहिती आहेत की ते सगळे हे झाल्यावर कसे दिसणार आहेत. अँड वेन एडिटर किंवा हे सगळे ते फर्स्ट टाइम असे विंडेले पूर्ण कम्प्लीट पाहतात आणि जेव्हा तो अप्रिसिएशनचा फोन घेतो ना, तेव्हा ती काहीतरी एक अद्भुत मजा असते. ते खूप इंटरेस्टिंग. त्यावेळेस तू सरप्राईज स्वतःला पण करत असते ना ऍज ऍक्ट म्हणून. हो, कारण आपण पण केलेलं आहे. मला पण माहित नाही ते कसं दिसणार आहे, जसं त्याला माहित नाही तसं मलाही माहित नाही. तो कॉल आला की अरे काहीतरी आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते इंटरेस्टिंग बहुतेक सापडलंय. ते खूप इंटरेस्टिंग असतं. तू शोधला फसतं का कधी का ते वर्कच होतं? खूप वेळा या इट कॅन बी एक्सपेरिमेंट. हे फसण्यासाठीच असतं, पण आपण फसू या भीतीने एक्सपेरिमेंट न करणं, दॅट इज द सुसाईड ऑफ ऍक्टर. मला असं वाटतं की ऍक्टरचं सुसाईड होणार आहे. जसं हे पण नेसेसरी नाहीये की कोणीतरी म्हणजे मी आता इंटरव्ह्यू देतेय आणि जर कोणीतरी ती फिल्म पाहिली तर त्याला तितकीच ती फॅसिनेटिंग वाटेल असं पण नाहीये. कारण की त्याने काय टेम्परामेंटने ती फिल्म बघितली आहे, त्याने काय याच्यामध्ये फिल्म केली. पण मी त्यावेळेला त्या क्षणी जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलेली आहे, त्यावेळेची परिस्थिती काय होती, त्या परिस्थितीमध्ये केलेले एक्सपेरिमेंटेशन, त्याची जी गुपित आहेत ना सगळी, त्या सगळ्या रसायनांची गुपित आहेत ना, ती माझ्याकडे आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की व्हॉट आय गेट, व्हॉट आय अचीव, व्हॉट आय लर्न. अँड यू लर्न ऑलवेज. तुम्ही तुमच्या मिस्टेक्स मधून खूप शिकत असता. मला असं वाटतं मिस्टेक करायच्या भीतीने ऍक्ट करण्याचं बंद नाही केलं पाहिजे. तुम्हाला कम्प्लिटली मुभा आहे घाणेरडं काम करण्याची, कम्प्लिटली मुभा आहे चांगलं काम करण्याची. हा म्हणजे होऊच शकतं, एक्सपेरिमेंट होऊच शकतं, असं व्हायलाच पाहिजे. आणि कॅरेक्टर मध्ये जसं आपण म्हणलो की मॅजिकल मुवमेंट असतात, तर अशी एखादी मुवमेंट सांगू शकते का अरे हा प्रश्न विचारला की ती मॅजिकल मुवमेंट आठवते की ते माझ्याकडनं होऊन गेलं? लॉट ऑफ मुवमेंट्स. उदाहरणार्थ 72 मैल एक प्रवास करत असताना मी अशी झाडाच्या खाली बसले होते आणि मी असा पदर घेतला आणि मला असं लागतं की खूप वेळ मी बोलतेय त्याच्याशी असू की अशी, आणि खूप वेळ बोलते आणि तो त्याच्या आयुष्याची प्रश्न होते, असं का म्हणते राधा का, असं का म्हणते. आणि त्याला म्हणते की काय नाही रे, आणि असं थंडी वाजते आणि असा थंडी वाजते म्हणून पदर घ्यायला जाते आणि असा पदर फाटतो माझा. आणि माझं वाक्य होतं, असो की आपला जन्म म्हणजे अशा झडीचे फाटक्या भिंतीकडे. सो दीज आर वेन यू आर इन टू इट ना, म्हणतात ना, तुमचे प्रयत्न जेव्हा प्रामाणिक असतात ना, होल युनिट विल हेल्प यू आउट इन द सिच्युएशन. तुमचा लाईटमन सुद्धा म्हणजे पायाला मुंग्या आल्या असतील, काहीतरी पडत असेल, पण तोही होल्ड करेल. त्याला कुठं तरी एनर्जी येईल आणि तो होल्ड करेल, कारण त्याला कळलेलं असेल हा सगळ्यात बेस्ट आहे. अँड दिस हॅपन. हे मॅजिकल फील्ड आहे. क्रिएटिव्ह सगळे फील्ड्स हे मॅजिकल असतात. इकडे हर एक रोज मॅजिक होतं. बट द पॉइंट इज दॅट you have to be that sensitive to understood and to feel gratitude about it. Oh, this magic happened, or this magic happened with others. विनय आपटे जेव्हा जोवामध्ये सांग त्याला जोवा देत नाही, सांग त्या भाडहावला, असं जेव्हा म्हणतात आणि तो असा तो दोर असा भिळत असतात, दॅट मुवमेंट वॉज मॅजिकल. आउटस्टँडिंग मुवमेंट आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये किती बेस्ट टू बेस्ट फिल्म झालं. फॅन्टम थ्रेड मध्ये जेव्हा डेनियल डे लुईस त्या घागऱ्यामध्ये की डोंट कर्स एनीवन असं करत जेव्हा ती चेक टाकतो ना आतमध्ये, दॅट मुवमेंट इज मॅजिकल. अशा काही मुवमेंट आहेत ऍक्टर्सने दिलेल्या, की जेव्हा पॉइझन करत असते तेव्हा त्याला अशी जे काही ती ओतत असते ते द्रव्य त्या ग्लासमध्ये आणि ओतते, आणि ती जेव्हा त्या डेनियल डे लुईस कडे अशी बघते, दॅट आईज ते जे डोळे आहेत ते खूप मॅजिकल आहेत. आणि जेव्हा त्याला माहितीये की मी पॉइझन होतोय आणि तरीही तो तिच्याकडे बघतोय आणि तो म्हणतो की आय विल टेक इट, आणि तो असा ग्लास फिरवत होतो, ती वाईनचा ग्लास असा फिरवतो आणि तो पिऊन टाकतो. वेअरएज तुम्हाला दिग्दर्शकाने सोडलेलं आहे की त्याला माहितीये का त्याला तो पॉइझन होतोय वगैरे, पण तो ते पॉइझन पितो. ऑल मुवमेंट्स आर मॅजिकल. खूप वेळा तुम्ही कामच करताना असं नाही, आजूबाजूला तुमच्या घडत नाही, पात्रच नाही तर इन जनरल तुमच्या आयुष्यामध्ये आजूबाजूला पक्षी असे काही एक्सप्रेशन देऊन जातात, की अशा काही मुवमेंट्स देऊन जातात तुम्हाला, की असं वाटतं की हे ह्युमन बिंग्स आपण अशी का मान कधी ट्राय केली नाही, की अशी काहीतरी असावी, असं काहीतरी हसणं असावं, असं काहीतरी
असावं, हे सतत माझ्या डोक्यात चालू असतं. अॅनिमल इन्स्टिंक्ट बद्दल तू बोलली होती आणि मुंगीचा तू वापर केला होता, तसं आणि बाकीच्या कॅरेक्टरसाठी तू असं जोरम मधलं माझं पात्र जर असेल तर क्रोकोडाईल असं माझं पात्र होतं. तर यू विल सी की तू प्रत्येक ठिकाणी वॉक हा क्रोकोडाईल सारखा. आय ऑलवेज वॉक स्लोली. माझ्या आय मुवमेंट नाहीच आहेत फिल्म मध्ये. देर इज नो आय मुवमेंट, कारण की क्रोकोडाईल एकतर ती पूर्णपणे बंद असते, नाहीतर ती 7-8 डोळे उघडे असते. शी स्टेडी स्टिल. सो दॅट वॉज मी जेव्हा देवाशिषला म्हणाले आणि ते त्याने मेकिंग मध्ये पण ठेवलंय ते जे कॉन्व्हर्सेशन आहे, ते तू जर जोरमचा मेकिंग व्हिडिओ पाहशील ना, त्याच्यामध्ये ते कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे मी त्याला सांगितलं की मुझे लगता है की ये क्रोकोडाईल है. शी विल नॉट गो इन एनीवन एल्स टेरिटरी. शी विल वेट अंटिल तिचे शिकार तिच्या टेरिटरीमध्ये येत आहे. तिच्यामध्ये ते पेशन्स आहे, तिच्यामध्ये ते स्थैर्य आहे, ते वाट पाहण्याची तिची क्षमता आहे आणि ते वाट पाहणं तिच्या आयुष्यातल्या त्या अनुभवांमुळे आलेलं आहे. त्यामुळे शेवटी जेव्हा झिशान येतो आणि तो उघडत नाही आणि मी हळू काच उघडते, तेव्हा माझी शिकार जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा हळूच मी सीटवर ते अशी खाली वाकून जाते. तर ते मगर पाण्यात जाण्याचा तो, तर ही ऑल्सो टेकन दॅट शॉट लाईक दॅट वे. तोही असा दिग्दर्शक आहे की त्याला त्याच्यामध्ये ते वेडेपण आहे. तर त्यानेही त्याचे शॉर्ट डिझायनिंग कायम कधी कधी फक्त डोळे ठेवलेत, नाकापासून कट केलाय त्याने क्लोज. सो दीज आर द थिंग्स जे काही सिनेमामध्ये, पण सगळ्याच सिनेमामध्ये कुठला एक फॉर्म्युला काउंट होतो असं नाही. दरवेळेसचा कुठलाही सिनेमा ही प्रत्येक कॅरेक्टरला कुठल्या तरी अॅनिमलशी रिलेट करावं किंवा काय असं नवीन प्रोसेस असते ती. हर एक वेळची ही काही अशी युनिव्हर्सल एक माझी किंवा अशी काहीतरी Right. प्रोसेस आहे असं. राईट. ताई, तू आपण माणूस आहोत, आपण कॅरेक्टर करतो म्हणजे तो पण एक माणूस आहे. तर कॅरेक्टर केल्यानंतर काही गोष्टी आपल्या सोबत राहतात, जसं तू बोलली की कॅरेक्टरच्या काही गुणधर्म आपल्यामध्ये येतात किंवा काही ऍक्शन्स येतात किंवा फिलॉसॉफी पण आपल्याला ते आवडते किंवा पटते. तर असं काही तुझे जेवढे तू कॅरेक्टर केलेत, तुला असं वाटलं की एक या कॅरेक्टरनी मला काहीतरी दिलंय ऍज ऍक्टर म्हणून किंवा बदल झालेत? सो असे खूप आहेत. 72 मधलं एक वाक्य आहे की कुणीही आई बा भाऊ बहीण तुझ्या पाठीमागं उभं राहणार नाही बाबा, एकला जाळात उभं राहशील बरं का. कुणीतरी तुझी वाट पाहतंय म्हणून तुझ्या प्रवासाला अर्थ आहे असू घ्या किंवा असे वगैरे असतं. तर ह्या माझ्या लाईफच्या फिलॉसॉफी झाल्या. आणि स्ट्रेंज थिंग, 72 मैल केल्यानंतर असे काही प्रसंग आले ज्या प्रसंगामध्ये इंडिव्हिज्युअल माझ्या आयुष्यामध्ये मी खरंच एकटी जाळ्यात उभी होते. देर आर लॉट ऑफ इन्सिडेंट इन माय लाईफ. आणि खरंच मी जेव्हा घरी माझी कोणी वाट पाहायला नसायचं, आय वॉज स्टेइंग अलोन इन मुंबई ॲट दॅट टाइम. मी एकटी जायचे, एकटी घरी कुणी माझं वाट पाहणार नाही. मी फक्त काम काम, माझं काम संपलं की मला घरी यायचंय आणि फक्त तेवढंच. माझ्या कामाने माझ्या सोबत कधीच सोडलेलं. माय वर्क वॉज ऑलवेज विथ मी. सो आय हॅव ट्रिमेंडस ग्रॅटिट्यूड. मी अल्टिमेट जर प्रेम करते कुणावर ते माझ्या कामावर करते, कारण त्याने माझी साथ कधीही सोडली. लोक येत गेले, जात गेले, लोक बरोबर राहिले, मित्रमंडळी कधी असतात कधी नसतात, प्रत्येकाचं प्रत्येक आयुष्य असतं. आज माझी मुलगी आहे, माझा नवरा आहे, पण जरी ती माझी मुलगी असली, जरी तो माझा नवरा असला, तरी त्यांची एक वैयक्तिक आयुष्य आहे. आम्ही एका कुटुंबात एका घरात राहतो याचा अर्थ आम्ही कायमच एकत्र आहोत असं नाही आहे. समटाइम्स एका घरात राहून सुद्धा माणसं एका वैयक्तिक स्वतंत्र नागालँडवर राहू शकतात आणि राहायला पाहिजे जर त्यांचं तसं मन होत असेल तर. इतकं स्वातंत्र्य एकमेकांना दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा कैक वेळेला असे प्रसंग आलेले आहेत की कुणीतरी तुझी वाट पाहतोय म्हणून तुझ्या येण्याला आलं. सो नाऊ आय अंडरस्टूड, जेव्हा तुमची मुलगी असते, जेव्हा तुमचा नवरा असतो घरी किंवा माझ्या नवऱ्यालाही आम्ही दोघी जणी त्याची वाट पाहत असतो. सो त्या ट्रॅव्हलला अर्थ आहे. अदरवाईज मग माझ्यासाठी कायमच असायचं ना की गाडी कुठेही थांबवून मी बसेन, मग वाघ नाही. कोणीच नाहीये. मला वाटलं तर मी जाईन समुद्रावर, मला वाटलं तर मी कॅफेमध्ये जाईन, मला माझं डिनर करायला जाईल, किंवा मला आता असं वाटतं घरी येण्याची कशी काही हे नाही ना, पण ते कुणीतरी वाट पाहत असतो म्हणून आपल्या प्रवासाला अर्थ असतो, आपल्याला एक मोटिव्ह असतो. ते खेळणं असेल, त्याला स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये काय म्हणतील आय रिअली डोंट नो, बट तो एक ट्रॅव्हल आहे. तो ट्रॅव्हल आपल्याला कुठल्या तरी उद्देशाने आपण. सो असं कामाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे की कुठलं तरी कॅरेक्टर माझी वाट पाहत असतो. सो दॅट्स वाय आय एम ट्रॅव्हलिंग टुवर्ड दॅट कॅरेक्टर. सो दॅट ट्रॅव्हल इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू. त्या कॅरेक्टरला खूपदा असं होतं की जेव्हा स्क्रिप्ट येते, खूपदा असं होतं की
काही असं समोर दिसत असतं, पण तिकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत नसतो. पण हा ट्रॅव्हल ते कुठेतरी कुणीतरी वाट पाहत आहे त्याच्यामुळे आहे. सो इट रिलेट्स विथ एव्हरीवेअर. अशा खूप साऱ्या फिलॉसॉफीज आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पांगिरा फिल्म मध्ये जेव्हा मी हापशाचा सीन केला होता, मला असा फोबिया आला होता की मी जराही मला असं वाटत होतं मी अर्ध्या वाजली पाण्यामध्ये आंघोळ केली पाहिजे. अच्छा. पीपल डोंट हॅव वॉटर. लोकांकडे पाणी नाही. लगन नावाची फिल्म आहे अर्जुन गुजरची, ती मी शूट करायला गेले होते, तर मी बिस्लेरीने पाणी पित होते, थोडस बिस्लेरीचं पाणी राहिलं होतं, तर असं हात करून मी असं केलं होतं. त्या बायका सगळ्या गहू होत्या. म्हटलं अशा काय बघताय? त्याने बघतो की 15 दिवसात एकदा त्यांच्याकडे टाइम करते. हे तुम्हाला रिअलायझेशन. तुमचं आयुष्य, कारण की तुम्ही त्या 4 भिंतीतनं तुमच्या सिक्युअर झोन मधलं तुम्ही कुठल्या तरी अशा झोन मध्ये जाता. अँड ऍक्टरची हीच ब्युटी आहे. ऍक्टरची ब्युटी अशासाठी आहे की ऍक्टरला जर खरंच समृद्ध व्हायचं असेल विचारांनी, तर त्याला त्याच्या पुढे खूप वेगवेगळी पाठ्यपुस्तकं येतात, खूप वेगवेगळे अनुभव येतात. पाठ्यपुस्तकं म्हणजे स्क्रिप्ट किंवा आयुष्यातले अनुभव. वी आर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपिरियन्सेस येतात. म्हणजे मी खरंच जाऊन टॅक्स टेम्पोमध्ये मी साडी बदलली आहे पटापट. हो, मी जंगलामध्ये कोणी नाहीये का, इकडे कोणी बघत नाहीये का, आता बघितलं तरी काय आहे, पण आता सण चाललाय, मॅजिक आवर चाललाय, आणि माझा डिरेक्टर म्हणते की हा जर गेला तर मी नुकसान आहे. म्हणजे हा शॉट पाहिजे. हा शॉट पाहिजे. त्यावेळेला लास्ट सोडून सगळ्यांनी पाठीमागे व्हा, आय एम चेंजिंग माय क्लोथ्स हिअर. या आय डू इट अँड वी हॅव टू डू इट. करायला पाहिजे ते, कारण की तो लाईट थांबणार नाहीये, तो हे थांबणार नाहीये. असं खूपदा झालंय माझ्या बाबतीत, असं खूपदा घडलंय माझ्या बाबतीत. मला आवडते ती, मला ती मुवमेंट जी सिनेमातली, कारण की त्या कॅमेरामनचा तो लाईट ही त्याची इंटेन्सिटी, त्याची ती इंटेन्सिटी लागली की आय वॉन्ट टू अचीव्ह इट. इफ आय अंडरस्टूड समवन्स इंटेन्सिटी ना, देन समबडी विल अंडरस्टूड माय इंटेन्सिटी. एकदम एक्सप्रेस करत होतास. हा एक ब्युटिफुली गिव्ह अँड टेक, अँड दॅट्स द ब्युटी ऑफ दिस. हा जो तुझा आता अप्रोच तो वयानुसार आणि कामानुसार तो तयार झाला असेल, तुझ्या आता पॉइंटला गेले, तर स्टार्टिंग पिरियड मध्ये तो स्ट्रगल कसा होता? कारण जेव्हा तू मुंबईला आले असेल, खूप ऑडिशन, माझे मित्रमैत्रिणींचे सिनियर आहेत, खूप ऑडिशन असतात, ऍड्सचे असतात, एक कमर्शियल फिल्मचे असतात, फेमसाठीच्या पण काही गोष्टी असतात. तर ज्यावेळेस तू आली होती मुंबईमध्ये, त्यावेळेसचा तो काय प्रवास होता की ज्याच्यामध्ये की मी ह्या प्रकारच्या फिल्म करणार किंवा सिलेक्टिव्ह काम करणार, हा प्रवास काय होता? मला नव्हतं माहिती मी या फील्ड मध्ये आले तेव्हा मी कशा प्रकारचं काम करतो. मला इतकं माहिती होतं की मी कॉमन मुलगी नाहीये. ते कसं? तितकी सामान्य नाहीये. हो, कारण माझ्या शिक्षणाची बॅकग्राऊंड आहे. माझं व्यवस्थित शिक्षण झालेलं आहे, उच्च शिक्षित आहे मी. दुसरी गोष्ट, अभ्यास करण्याची ताकद आहे. माझ्या शिक्षणामुळे मला एकच गुणधर्म आलेला आहे. शिक्षणामुळे मला काय मिळालं हे मी सांगू शकत नाही, पण शिक्षणामुळे मला एक सवय लागली आहे, आणि ती सवय म्हणजे अभ्यासाची सवय. कुठलंही फील्ड, हे अभ्यासाचं फील्ड आहे, हे खूप कमी लोकांना कळतं. तर माझ्या इनिशियल स्टेज पासून मला ते माहिती होतं. फ्रॉम डे 1 मला माहिती होतं की हे फील्ड एक अभ्यास रिक्वायर्ड आहे. जो मी अभ्यास केलेला आहे तो या फील्डला कॉम्प्लिमेंट करणारा नाहीये. सो या फील्डमध्ये मी आली आहे, माझं करिअर जर मी वेगळं चूज केलेलं आहे, तर मला या फील्डसाठीचा जो अभ्यास आहे ना तो करावा लागणार आहे. आय वॉज अवेअर ऑफ इट. दुसरी गोष्ट एक जी मला माहिती होती की मी इनिशियल स्टेज पासून मला क्रिटिसिझम खूप सहन करावा लागला. म्हणजे कसं? माझ्या लुक्स वाईज मला ह्याच्याविषयी मला इनिशियल स्टेज पासून. त्यावेळेस तुला काय न्यूनगंड किंवा? तर मी तुला सांगते, जेव्हा मला क्रिटिसिझम सहन करायला लागला ना, त्यावेळेला म्हटलं ना, पॉझिटिव्ह अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा क्रिटिसिझम सहन करावा लागला ना, तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, दिस इज क्रिटिसिझम, बट एव्हरी वन्स अटेन्शन इज टुवर्ड्स मी. लोक क्रिटिसाइज करायला का होईना पण माझ्याबद्दल बोलतात. अप्रोच. Everyone is talking about me. If everyone is talking about me, that means I have something inside. काहीतरी आहे माझ्या आतमध्ये. ही गोष्ट मला सतत खुणावत होती. त्यामुळे हे माझ्या पलीकडच्या रूम मध्ये राहणाऱ्या मुलीला का सहन करावं लागत नाहीये, आणि हे मला का सहन करायला आलेलं आहे. दॅट मीन्स गॉड चोजन मी. आपल्याला अँगल बदलायचंय. हे बघ,
सगळ्यात बेस्ट पार्ट असतो की जर तुमचा कुठल्या गोळीने खून होणारच असेल, असं त्याने अशी मारलेलीच आहे गोळी की तुमचा खून व्हावा, तर मग आपण त्याला समजावून जाणं काय, त्याने गोळी मारलेली आहे, त्याने बंदूक ताणलेली आहे, तो फक्त आपला अँगल सेट करून असं उलट उभं राहायचं, पाठीमागे आरसा, म्हणजे त्याला ही फिलिंग की त्याने मला गोळी मारलेली आहे पण आरशाला गोळी लागलेली आहे, मला गोळी लागलेली नाही. And mirror is your ego. That's your ego. So ego dropping is very important. ऍक्टरला सगळ्यात पहिला तुमचा इगो ड्रॉप करावा लागतो. इगोइस्टिक ऍक्टर्स परफॉर्म करू शकतात. दे कॅन बी, त्यांचे परफॉर्मन्सेस हा अद्भुत परफॉर्मन्स आहे, हा अद्भुत हे आहे, पण त्या कॅरेक्टर जगू शकत नाही कारण की त्यांचा इगो त्यांच्या आतमधलं त्याचं स्वत्व हलवायला अलाउच करत नाही. कारण तो ego चबन आहे, तो चिकट आहे, तो तुम्हाला पकडून ठेवतो. तुला असे अनुभव को ऍक्टर सोबत आलेत का? म्हणजे भरपूर को ऍक्टर सोबत आलेले आहेत. देर आर लॉट ऑफ को ऍक्टर्स, सिनियर्स आहेत असे वगैरे, ते तुम्हाला कुठल्याच किसकंटीत धरत नाहीत किंवा काय वगैरे, बट इट इज क्वाईट नॉर्मल. आय वॉज नथिंग इन फ्रंट ऑफ देम ऍट दॅट टाइम. त्यांना वाटतं असू शकेल बट आता मला सांग राहुल, आत्ताच्या तुझ्या कुठल्या तरी स्थितीवर मी तुला आता जज करणार की तू काहीतरी खूप ग्रेट होणार आहेस किंवा तू असा काहीतरी होणार आहेस, हे किती अवघड आहे. कारण की कुठलाही ऍक्टर किंवा कुठलाही को ऍक्टर हा भविष्य व्यक्ता नसतो. मला असं वाटतं तो त्याच्या टाइम ट्रॅव्हल मध्ये त्याचं आयुष्यात काहीतरी घडत आहे, त्याचं त्याला निस्तारता येत नसावं कदाचित, म्हणून तो अशा पद्धतीने रिॲक्ट होतात. नाहीतर कुठला माणूस उठून घरातनं असा लिखतो की मी वाईट माणूस आहे आणि मी असाच वाईट सगळ्यांशी वागणार. आय डोंट थिंक सो वी हॅव दॅट काइंड ऑफ सॅटिस्फाईड पीपल अराउंड इट. मला असं वाटतं की माणसं त्यांच्या परिस्थितीतनं, अनुभवातनं त्यांना जसं वाटतंय तसं ते वागत राहतात आणि तो त्यांचाच ट्रॅव्हल आहे. खरं तर आपण कुठेच नसतो त्यांच्यामध्ये. आपण इगोइस्टिक असतो म्हणून ओ तू माझ्याशी असं वागलास असं म्हणून त्या आ बैल मुझे मार असं म्हणून आपण घुसतो. पण खरं तर आपण त्या बैलाच्या समोर लाल कापड धरून उभं नाही राहिलो तर तो बैल कसाच निघून जाणार आहे पुढे. त्याला फरक पडणार नाही कारण त्याचा मोटिव्ह म्हणजे फरक आपल्याला पडत असतो. ऍक्च्युली आपल्याला पडत असतो. इफ समवन इज क्रिटिसाइजिंग यू, तो खरंच तुला क्रिटिसाइज करतोय का, हा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारायला पाहिजे. तो खरंच तुला क्रिटिसाइज करतोय का तो त्याच्या आतलं सेडिस्टिक प्लेजर त्याला त्याच्या परिस्थितीनं मिळालंय किंवा त्याला जेन्युइनली तुझ्यामध्ये पॉसिबिलिटी दिसतात की हे बदलू शकतो. जस्ट कीप इट इन युअर माइंड. देर आर लॉट ऑफ सजेशन्स, लॉट ऑफ ऍक्टर्स हॅव गिव्हन मी अँड मला ते इम्प्लिमेंट करून मला खूप फायदा झालेला आहे. पण क्रिटिसिझम किंवा ऍप्रिसिएशन याला फार लावून घ्यायचं नसतं. मॅटर ऑफ फॅक्टने गोष्टींना बघायचं असतं. कुठलाही क्रिटिसिझम वाला पॉइंट आलेला आहे त्याला इग्नोर पण करायचं नसतं. काय टेक्स्ट मधनं हे आलेलं आहे, ओके असं. बहुतांश वेळा देर आर लॉट ऑफ ऍक्टर्स किंवा डिरेक्टर्स, त्यांच्या क्रिटिसिझम हा मी असतो तर हा मी असा परफॉर्म केला असता या पॉइंट ऑफ व्ह्यूने आलेला असतो. म्हणजे तू एक फिल्म केली, मी ऍक्टर असते तर म्हणून त्याला ते तसं आवडत नसतं कारण त्याचं माइंड जस्टिफाय करत नसतं की हा सीन असा व्हायला हवाय. त्याचं माइंड, तर यू हॅव टू अनालाइज इट. कदाचित त्याचं ते म्हणणं तो चॉईस असूही शकतो, तोही ग्रेट चॉईस असू शकतो, काही असू शकतो. तर मला असं वाटतं ते ऐकावं. इफ इट इज नेसेसरी कीप इट युअर सेल्फ आणि तो तुमच्या बरोबर ट्रॅव्हल होऊन त्याला. म्हणून मी म्हटलं ना, देर आर लॉट ऑफ ऍक्टर्स ज्यांनी खूप सारे, लॉट ऑफ डिरेक्टर्स त्यांनी खूप व्हॅल्युएबल सजेशन्स मला दिलेले आहेत आणि त्या मी आजही इम्प्लिमेंट करतो. राईट. त्यामधलं एखादं सजेशन? लॉट ऑफ म्हणजे प्रमोद काका आहे, त्याने मला सांगितलं की तिचे डोळे यू हॅव टू यूज युअर आय. तुझे डोळे एक्साइटिंग आहेत ते असे. हा, कारण की माझे डोळे मेलेले नाही. बघतोय ना ते अशी एनर्जी पास करते, असे एक्साइटेड आहे. आय एम ब्लशिंग नाउ. व्हेरी गुड. सो कारण की त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे, कारण की डोळे हे ऍक्टरचं सगळ्यात मोठं सिनेमा, हे सगळ्यात मोठं मीडियम आहे. इफ युअर आईज आर कम्युनिकेटिंग, युअर हाफ ऑफ द वर्क हॅज बीन डन. जर तुमचे आईज कम्युनिकेट करत नाहीये तर देर इज लॉट ऑफ. म्हणून मला कुठल्याही कॅरेक्टरला, माझ्या बक्षी कोणताही डिरेक्टर मला चष्माच घालायला देत नाही कधी. डोळे बोलतात. ही ऑलवेज नो आय थिंक दिस इज म्हणजे बॅड ऍक्टरला डोळे चष्मा दिला जातो. नो, आय कॅन्ट कमेंट लाईक दिस बिकॉज देर आर लॉट ऑफ कॅरेक्टर्स ज्यांना चष्मा हा खूप मोठा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर चष्मा असणं
ते त्या कॅरेक्टरचं खूप मोठं काहीतरी ठळक आयडेंटिटी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते असं सहजच येऊ शकत नाही. म्हणजे फॅशन म्हणून घातलेला चष्मा असेल तर मला माहित नाही, पण एखाद्या पात्राला किंवा कुठला दिग्दर्शक म्हणतो की ह्याला चष्मा असायला पाहिजे, तर ते तितकंच त्या पर्सोनामध्ये काहीतरी आहे जे त्याला असं वाटतं की हा इतका, कारण की तो खूप बोल्ड एलिमेंट आहे ना. संपूर्ण चित्रपटभर तुमच्या चेहऱ्यावर एक चष्मा असणार आहे. इट्स अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे उदाहरणार्थ त्याचं मी ब्युटिफुल एक्झाम्पल मी तुला सांगते. 1000ची नोट सिनेमा पाहिलास, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय उषा नाईक. म्हणजे उषाताईंना आपण लावणी प्रधान आणि अशा वगैरे सिनेमांमध्ये बघितलेलं आहे. सच अ सेन्सिटिव्ह ऍक्टर. 1000ची नोट बाहेरच्या देशातल्या त्या दिग्दर्शकाने डिरेक्ट केलेली ही फिल्म आहे. संदीप पाठकने अप्रतिम काम केलेलं आहे. पूजा नायक यांचं अप्रतिम काम आहे. माझी खूप आवडती फिल्म आहे ही. आणि उषाताईंचं 1000च्या नोटमध्ये त्यांचा चष्मा आहे त्यांच्या चेहऱ्यावर, पण तो चष्मा जे पात्राला त्यांच्या पुढे घेऊन जातो ना, आणि त्याच्या पात्रातून शेवटी तो जो चष्मा आहे ना, तो असा फुटतो रे सिनेमामध्ये, आणि त्याला महत्व आहे. त्यामुळे चष्मा या एलिमेंटला असंच आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. इफ द डिरेक्टर अप्रूव्स की तुमच्या पात्रावर चष्मा आहे, इट मीन्स लॉट. इट मीन्स लॉट. आपण तू खूप कॅरेक्टर केलं, तुझीच बॉडी तुझाच आवाज आहे, तर ते काम एकसारखं वाटू नये म्हणून तू काय खबरदारी घेते का, किंवा कसं त्याला हे करते टॅकल, ते काम एकसारखं वाटू नये? मला असं वाटतं की मला असं जपायचं पण आहे आयुष्यामध्ये. मला असं वाटतं की माझ्याकडे एका पॉइंट नंतर खूपच काम येणार आहे. म्हणजे आता माझ्या मुलीमुळे माझा जरा कंट्रोल आहे, कारण की ती 3 वर्षाची आहे. आय एम चुझिंग लिटिल बिट आता, कारण की जर तिच्या आयुष्यातला आईचा बहुमूल्य जो वेळ आहे तो जर मी कुठल्या प्रोजेक्टला देतीये, तर मग ते प्रोजेक्ट तितकं महत्वाचं असलं पाहिजे. इतकाच क्रायटेरिया आहे माझ्या आयुष्यामध्ये आता. कारण की आत्ताची जी 5 वर्ष आहेत ना, माझ्या मुलीला येस और नो मधला डिफरन्स कळण्याची वर्ष आहे. राईट अँड रॉंग मधला डिफरन्स कळण्याची वर्ष आहे. मग पुढे 5 ते एक 14-15 वर्षापर्यंत तिची एक स्टेबल स्टेट असणार आहे. पण 14-15 वर्षापासून ते परत ती 25 वर्षाची होईपर्यंत हा एक 10 वर्षाचा स्पॅन, आणि हा एक 5 वर्षाचा स्पॅन. अशी फक्त माझ्या मुलीला मला 15च वर्ष देणार आहे. त्याच्या पलीकडे माझ्या मुलीला मी वर्ष देणार नाही. त्याचं पुढे तिने बघावं आयुष्यामध्ये काय आहे. 15 वर्ष ही माझं असं ठरलेलं आहे, मी माझ्या मुलीला ऐकायला अवेलेबल असणार आहे. आय वॉन्ट टू लिसन. मला ऐकायचं आहे. आत्ता 5 वर्ष मी बोलतीये, पण 15 ते 25 वर्ष मी फक्त माझ्या मुलीला ऐकणार आहे. जेव्हा ती म्हणेल की आई आता काहीतरी बोल, त्यावेळेलाच मी बोलणार आहे. हे मी आत्तापासनं माझ्या मनाला ही सवय लावतीये. कारण की 15 वर्षाची मुलगी झाली तेव्हा आपल्याला तिची मैत्रीण व्हायला पाहिजे. आय डोंट वॉन्ट हर टू बी अलोन. तिला तिची मैत्रिणी कुठेतरी शोधण्यामध्ये जग भटकायला, कारण मी एक हक्काची मैत्रीण शोधण्यामध्ये माझं आयुष्य गेलेलं आहे. आय एम व्हेरी इमोशनल पर्सन. आय एम व्हेरी गुड फ्रेंडशिप. आय डोंट नो द कॉन्सेप्ट ऑफ फ्रेंडशिप विथ बेनिफिट. ही मला कॉन्सेप्टच माहित नाही. माझ्यासाठी फ्रेंडशिप वेगळी आहे, माझ्यासाठी बेनिफिट माझा बिझनेस. आता मला मध्ये एक प्रश्न विचारायचा आहे की मी पण आता ऍक्टिंग करतो, आणि ललितमध्ये सगळे ऍक्टर तयार म्हणजे व्हायलाच येतात, आणि मुंबईमध्ये आलं काही लोकांचं, सगळ्यांचं नाही बदलत वागणं, पण आपले सिनियर असतील, बॅचमेट असतील, तर ते बदलतात आणि ते कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये येतं. तर तसं कसं झालंय की कॉम्पिट करतात लोक की हा. पण तुला काय वाटतं रे, माणूस जेव्हा बदलतो ना, म्हणजे बदलणाऱ्या माणसावर तर मला असं वाटतं की मला एम्पथी जनरेट होते बदलणाऱ्या माणसाबद्दल. मीही खूप साऱ्या सेक्टर्स मध्ये बदलली आहे. मी जर पूर्वी 2006 मध्ये आलेली मी, आणि 2024 सालामध्ये मी खूप वेगळी व्यक्ती आहे. माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. तर ज्या प्रसंगाने मला बदलवलंय ना, एकतर तिकडे वर्क करणं ही माझी काळाची गरज होती, एकतर सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जो बदल इन अ गुड वे नाहीये. उदाहरणार्थ काही गोष्टींमध्ये माझा आता स्टबननेस आलेला आहे थोडाफार. तर तो स्टबननेस माझ्या परिस्थितीमुळे मला आलेला आहे, पण तो मला माझ्या जिजामध्ये कॅरी फॉरवर्ड नाही करायचा आहे. बिकॉज मला येणारे अनुभव आणि तिला आयुष्यामध्ये येणारे अनुभव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर मला असं वाटतं की तुला जर असा अनुभव आला असेल आयुष्यामध्ये, मलाही येतो की पूर्वी हेच कंटेम्पररी ऍक्टर आहेत आणि आता थोडीशी त्यांची बॉडी लँग्वेज बदलते. बट यू हॅव टू आस्क दिस क्वेश्चन टू युअर सेल्फ, व्हाय नॉट? का नाही बदलणार ते? आपल्याला काय माहितीये किती रात्री त्यांनी अशा बिना झोपेच्या काढल्या असतील? आपल्याला काय माहितीये की
वरवर पाहतानाचं जे सगळं सक्सेस आहे, जे सो कॉल्ड आपल्याला वाटतं, ती खरंच व्यक्ती सक्सेसफुल आहे का? कारण की मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये सक्सेसफुल वाटणारी व्यक्ती खरंच इंडिव्हिज्युअल आयुष्यामध्ये व्यक्ती म्हणून सक्सेसफुल आहे का? कारण माणूस म्हणून आत्म सक्सेसफुल होणं, सक्सेस हा खरं तर माणूस म्हणून डेव्हलप होणं किंवा माणूस म्हणून वागणं किंवा आतमधनं एक स्थैर्य तुमच्या आयुष्याला येणं आणि सक्सेस हा एक फक्त पार्ट आहे तुमच्या आयुष्याचा किंवा स्टेबिलिटी इट्स सो कॉल्ड आता या फील्डमध्ये की माहिती की ही कामं येत आहेत, इतक्या लाखाची गाडी होते, इतक्या कोटींचं घर होतं, या काही स्टेबिलिटीच्या व्याख्या नाहीये. सो स्टेबिलिटी ही खूप वेगळा विषय आहे, तर तो खरंच तशा अर्थाने स्टेबल आहे का नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की टू युअर सिनियर्स, म्हणजे जर मी माझ्या सिनियर्स कडनं किंवा माझं खूप कंटेम्पररी ऍक्टर यांचं जेव्हा आयुष्य ऑब्झर्व करते ना, आय ऑलवेज अंडरस्टूड की ओ माय गॉड, आपण पण कधी कधी असा विचार करतो की मला हे हवंय ते हवंय, पण आता त्यांच्या रात्रीच्या झोपा गेलेल्या आहेत. किंवा आपण पण कधी कधी असा एक स्टान्स इगो होतं की कशाला करायची आहेत ही कामं, कशाला. बट देर आर लॉट ऑफ पीपल तशा पद्धतीची कामं करून पण त्यांनी एका इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांचं करिअर शेप केलं. सो इफ यू वॉन्ट टू सी एनीबडी एल्सेस लाईफ, इफ यू वॉन्ट टू सी, आय विल से की देन टेक अ पॉझिटिव्ह पार्ट ऑफ इट. कारण की त्यांच्या आतलं निगेटिव्ह वागणं किंवा काहीतरी जे तुला अनकम्फर्टेबल करणं वागणं ना, ते त्यांच्या प्रवासाची रिॲक्शन आहे, जो तुझा प्रवास नाहीये. सो तुझ्या प्रवासाची तुझी एक वेगळी युनिक रिॲक्शन आहे. यू जस्ट नीड टू अंडरस्टँड दॅट रिॲक्शन. अदर रिॲक्शन्स हार्डली मॅटर्स. राईट. स्थैर्याबद्दल जे बोलली, तर तुला असं वाटतं का की आता तुला स्थैर्य आलंय किंवा फील्ड टेम्पररी फेज असतो कुठलीही, तुम्हाला आयुष्यात येणारं सुख दुःख स्थैर्य किंवा काय वगैरे, ही फार टेम्पररी हे असते. फक्त मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये आत्ता माझी अशी अवस्था आहे, इफ एनिथिंग मेक्स मी अनकम्फर्टेबल, आत्ता माझ्यामध्ये तेवढ्याशा जाणीवा डेव्हलप झालेल्या आहेत की ओके, ही गोष्ट मला अनकम्फर्टेबल करते. समटाइम्स आय फाउंड अ पाथ, समटाइम्स आय डोंट. ऍट दॅट टाइम आय टेक अ पॉज. मी विश्राम घेते तिकडे, मी थांबते की आपल्याला हे कोडं आत्ता सुटत नाही, होल्ड करा. वेळ हा औषध आहे सगळ्यांना. आणि मग पूर्वीच्या स्वभावानुसार मला रिॲक्ट करण्याची वेळ. आता तर मी हळूहळू माझ्या रिॲक्शनच संपवते. आय एम जस्ट लर्निंग हाऊ टू रिस्पॉन्ड. रिॲक्शन खूप वेळा परिस्थिती फार कोलॅप्स करतात आणि रिॲक्शन जे आहेत ना, ते तुमच्या पात्राच्या आयुष्याला सुद्धा तुम्हाला कोलॅप्स करतात. तुमच्या कॅरेक्टरच्या अॅनालायझेशनला सुद्धा रिॲक्शन कोलॅप्स वरवरच्या होऊन जातात की पटकन तुम्हाला असं वाटतं नाही माझं पात्र असंच करेल, माझं असंच करेल. दिग्दर्शक सांगतो की ऐक माझं हे असं, तर कदाचित त्याचे ते रिस्पॉन्ड, तर तुम्ही रिस्पॉन्ड करणं आयुष्यामध्ये शिकला ना, दॅट इज कम्प्लिटली माय गुरुज ग्रेस. ते त्यांच्यामुळे आहे. आणि ऍक्टिंग हे मी नेहमी म्हणते की हे दैवी काम आहे आणि हे स्पिरिच्युअल काम. इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी. त्याबद्दल थोडं सांग ना. म्हणजे आपल्याला राग लोभ सगळे षड्रे आपल्याला असतात. पात्राचं पण मोर ऑर लेस एवढ्याच ठिकाणी. कुठल्याही मनुष्य जन्माला हे सुचलेलं नाही. तर मग कुठल्या पात्रामध्ये अँगर आहे, कुठल्या पात्रामध्ये मत्सर आहे, कुठल्याही पात्रामध्ये ते आहे. पण हे पात्र आयुष्याच्या कुठल्या अनुभवावरून काय काय लेवलमध्ये गेलं, तर प्रत्येक पात्राचा एक स्पिरिच्युअल जर्नी आहे. उदाहरणार्थ जोरम मधली तुलोकर्मा आहे ना, तिची सुसायडल नोट होते का असं तुम्हाला शेवटच्या रिॲक्शनला प्रश्न पडतो. तिला असं वाटतं की तिचा जो हा रिव्हेंज आहे तो संपला की तिचं आयुष्य संपेल. आय डोंट थिंक सो. आफ्टर रिव्हेंज देर इज एनिथिंग लेफ्ट इन माय लाईफ. सो हा सगळा अँगर आहे, हा सगळा इगोज आहे, हा सगळा माझं गमावलंय मी तुझं कसं टेकून ठेव, हा रिव्हेंज आलेला. तो प्रत्येक हे मानवी गुण आहे. तुम्हाला कॅरेक्टरमध्ये फक्त मानवी गुण परफॉर्म करायचे, सो तुम्हाला ती सुटत जातं आणि इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी. दुसरी गोष्ट, प्रत्येक इंडिव्हिज्युअली तुम्ही माणूस म्हणून जितके क्लॅरिटीकडे जाल तितके तुमचे परफॉर्मन्सेस हे क्लिअर आणि साधे होतात. तुम्ही जितके इंडिव्हिज्युअल आयुष्यामध्ये कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी असाल तितके तुमचे परफॉर्मन्सेस लोकांना नॉट रिचेबल वाटते. बोलतानाच व्हिज्युअली नॉट रिचेबल वाटते. त्या रिॲक्शन कळणारच नाही कुठून आलेल्या, कळणारच नाही. अँड इफ यू वॉन्ट टू, म्हणजे आता जोरम मध्ये काहीच नव्हतं. जोरम मध्ये मला फक्त बघशील तर मी फक्त माझं हसणं आहे तिकडे, माझे डोळे आणि माझं हसणं,
दॅट ओनली थिंग्स वेअर इन माय हँड. आणि मग फक्त ते असणं, मग त्या असण्याला महत्व आहे ना काहीतरी, त्याच्या आतमध्ये घडणं आहे ना काहीतरी. ते एका कुठल्या तरी आईचं घडणं आहे. पहिला पाळणं आठवेल तिला मूल आठवेल, त्याला खायला घातलेला भात आठवेल. आतमध्ये अशी माणसं जमा होत आहेत. माझा नवरा बॉस कॉर्पोरेटर आहे, अरे मोठे मोठे पॉलिटिशियन्सची हे आहेत, आम्ही काय आता काय टाईप्स आहोत का, आम्ही असे आहोत, आम्ही तुमच्यातले श्रेष्ठ आहोत. असं काय मास तो एका दिवसात गळून पडलेला आहे. घरात डेड बॉडी बघितल्या, घरात सगळं दीज आर द थिंग्स. ह्या सगळ्या जो हा इतका साधाच हे आहे ना, म्हणजे साधाच तो सगळं इमॅजिनेशन आहे, सगळं आहे. तर ते सगळं त्या पूर्ण ट्रॅव्हल मध्ये आहे. पण मग ते घुसवायचं, ते कुठल्या टप्प्याला कुठलं येईल, कुठल्या टप्प्याला काय आठवेल, हा पण एक खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. आणि तो स्पिरिच्युअल जर्नी, तो खूप असा आहे. ज्यावेळेस तुला डायलॉग नसतात सीन मध्ये, त्यावेळेस तू इमॅजिनरी जग कॅरेक्टरचं डायलॉग नसतात ते ऍक्च्युली सीन असतं ऍक्च्युली. त्यावेळेस तू इमॅजिनरी जग तयार करते आणि त्याला रिस्पॉन्स. बघ, इमॅजिनरी जग म्हणजे काय असतं, एक पास्ट हिस्ट्री असते, पण सतत मी पास्ट हिस्ट्री कॅरी करून जात नाही. पास्ट हिस्ट्री पण जेव्हा कॅरेक्टरची तयार करतो ना, ती सुद्धा विसरायची असते. आता तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या बरोबर गप्पा मारतोय, तर लहानपणी माझ्या अंगा शर्टावर कोणीतरी शाही पाडली होती, हा प्रसंग तुला आता आठवला नाही, आठवणार नाही की नाही. तू आता मोर ऑर लेस तुला ललित कला केंद्रामध्ये बाबा भेंडी या क्लासमध्ये असं झालं होतं, हे काहीतरी असं होतं ना, इतकंच तुला आठवेल. त्या सगळ्या वातावरणाशी रिलेटेड आठवेल. त्याला एकदम ते ऍब्सोल्यूट पण नाहीये, ते खूप नियर बाय असं आहे. पण हे पण खूप आता तुझ्याशी बोलता बोलता मला इंटरेस्टिंग वाटतंय, हे कुठेतरी करायला पाहिजे की अशी कुठली तरी मुलगी आहे जी बोलते पण तिला आठवते शाही कुठेतरी पाहिजे, तर ती एक्झॅक्टली किती ऍब्सर्ड असेल. आय विल किंवा ते कॅरेक्टर तसं असेल, आय विल डू दिस एक्सपेरिमेंट. मला हे करावं असं वाटतं. पण सांग मला कुठे गेलाय तो, सांगेल नाही तर मी दुसरं काय अरे इथे गेलाय का. हे ना, आय विल डू दिस इज इंटरेस्टिंग. वा वा. सिनेमा नाटक करताना एक त्याला एक प्रोसेस असते, इमोशनल जर्नी असते. जसं आपण सिनेमाबद्दल बोललो की त्याला माहितच नाही शूट कसं लागतं, कुठला शॉट कधी लागणार आहे किंवा कुठला सीन कधी होणार आहे. त्याला रिदमिक किंवा एक 3 ऍक्ट सारखं नाहीये, ते अशा स्ट्रक्चर नाहीये, त्याला कसंही ते कुठेही असतं. तर त्यावेळेस तो प्रिपरेशन कसं करते. नाटकामध्ये सिनेमापेक्षा कमी पैसे मिळतात, एका प्रयोगाचे कमी पैसे मिळतात. नाटकाचे आपण खूप प्रयोग करतो, त्याच्यानंतर आपल्याला एक सण. सिनेमामध्ये आपण जातो, 25 दिवस काम करतो, 25 दिवसाचे एवढे पैसे मिळतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटक आणि सिनेमा, जर तुम्ही नाटकातले पण नट आहात आणि जर तुम्ही सिनेमातले पण नट आहात, ह्या दोघांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. नाटकातला सोल असतो त्याचा रियाज. नीनाताईंनी एक खूप इंटरेस्टिंग वाक्य बोललं होतं, सहज मेकअप रूम मध्ये बोलून गेलं होतं, आणि दॅट इज द ही माझ्या ऍक्टर म्हणून आयुष्याची फिलॉसॉफी आहे. त्या म्हणाल्या होत्या, नाटकाचा प्रवास हा सोल पासून शरीरापर्यंत आहे. पहिल्यांदा स्क्रिप्ट येतो, रियाज होतो, खूप दिवस रिहर्सल करतो, शेवटच्या 4व्या टप्प्यामध्ये आपल्याला कॉस्ट्युम्स येतात, सेट करतो, लाईट सेट असं आहे, 0 रिहर्सल होते, तालीम, मेकअप आला, सगळं आलं, शरीर आलं म्हणजे शेवटच्या टप्प्यात. सिनेमामध्ये पहिलं शरीर येतं, स्क्रिप्ट येते, पण हा ठीक आहे, ओके रोल ठीक आहे, ओके डन, ओके, मग कॉस्ट्युम्स, लुक टेस्ट, हे ते, सिनेमाटोग्राफर कोण आहे, हे लोकेशन आहे, ते लोकेशन आहे, असं आहे तसं आहे वगैरे, शरीर पहिले येतं. मधला सोलचा ट्रॅव्हल आहे ना, तो खूप कमी असतो. सो तो जो आहे ना, ती म्हणजे नाटकातल्या नटाने आपल्याला ती रियाजाची सवय आहे ना, तो त्याचा ट्रॅव्हल जो आहे ना, तो रोज करायचा असतो. जेव्हा तुमच्या सिनेमाचं स्क्रिप्ट तुमच्या हातात येतं. मग आमच्या घरामधला नियम आहे, आमच्या घरामध्ये सिनेमाचा स्क्रिप्ट घरात येतो, स्वामींसमोर ठेवलं जातं, त्याला हळद कुंकू वाहिली जाते, मग ते आमच्या स्टडी टेबलवर येतं. माझ्या घरात फार ब्युटिफुल स्टडी टेबल आहे. आय कॅन से कुणाच्याही घरात इतका सुंदर स्टडी टेबल नाहीये, तितका सुंदर स्टडी टेबल माझ्या घरामध्ये, ज्याचं खूप छान सरस्वतीची प्राचीन मूर्ती आहे, खूप छान कोरीव काम केलेली, आणि आय लव्ह माय स्टडी टेबल लॉट. सो त्याच्यावर ते स्क्रिप्ट जातं, ते स्क्रिप्ट मी वाचते, नंतर माझा नवरा वाचतो, कारण ह्या स्क्रिप्टमध्ये काय घडलंय त्याच्या मोर ऑर लेस माझ्या घरात घडणार आहे असं त्याला वाटत असतो. ही ऑलवेज रीड माय एव्हरी स्क्रिप्ट. माझ्या नवऱ्याच्या आलेल्या सगळ्या स्क्रिप्ट मी वाचते, बिकॉज आम्ही दोघंही सेम फील्ड मधले, आम्ही खूप गप्पा पण मारतो. आम्ही डिबेट वगैरे होत असेल ना, भयंकर डिबेट होतात.
रोल चॉईस बद्दल डिबेट होतात का? रोल चॉईसेस नाही, तो आमचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे, त्याच्यामध्ये कधीच कुणाचा इंटरफेरन्स नाही. आणि डिबेट स्क्रिप्ट रायटिंग किंवा कुठलाही फिल्म साईन झाल्यानंतर आम्ही एकमेकांना सांगतो. मधल्या कुठल्याही प्रोसेसमध्ये आम्ही एकमेकांना काहीही कम्युनिकेट आहोत, नवरा बायको, पण आमची स्वतंत्र आयुष्य आहे. म्हणजे मी जर माझ्या नवऱ्याला कधी चुकून विचारलं, आमच्या घरामध्ये किसका फोन आया था हे विचारण्याचं कल्चर नाही. वी डोंट आस्क ईच अदर दॅट किसका फोन आया था. आमच्यात हे कल्चर नाही. आणि जर माझा फोन आला असेल ना, तर मला इतका कॉन्फिडन्स आहे की त्याने बघितला पण नसेल कुणाचा फोन आहे आणि तो हातात दिला असेल, आणि त्याचा फोन आला तर मी बघतही नाही कुणाचा फोन आहे, डायरेक्ट करतो, बिकॉज इट इज हिज पर्सनल स्पेस आणि ती माझी पर्सनल स्पेस आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, चुकूनही आम्ही कुठलीही, म्हणजे त्याला फक्त जर मदत लागली कॅमेरा पकडायला तर मी जातो कॅमेरा पकडणार, आणि जर मी कॅमेरा पकडले तर यू हॅव टू डायजेस्ट माय 10 इन्स्ट्रक्शन्स. अँड इफ ही इज होल्डिंग कॅमेरा, आय हॅव टू डायजेस्ट हिज 10 इन्स्ट्रक्शन्स, अँड आय डोंट लाईक इट. अँड ही डोंट लाईक माय. ऑडिशनच्या वेळेस वगैरे बिलकुल आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. त्यामुळे आम्ही खूपदा तो असं करतो की मेरा ऑडिशन मेरा ये दोस्त शूट करेगा और मेरा ऑडिशन ये मेरी दोस्त शूट करेगी. हे आमचं ठरलेलं आहे. सो तितका फक्त सिनेमा साईन झाला अगदी की हा सिनेमा मी करतेय, हे असं कॉन्ट्रॅक्ट, दिस इज द डील, याचे इतके पैसे आहेत आणि हे असं असं शूट होणार आहे, देन ते आमच्या कॅलेंडरवर येतं एकमेकांच्या. पूर्वी तर तेही शेअर व्हायचं नाही. अच्छा. आता जिजामुळे वी हॅव टू मॅनेज. राईट. बट मला असं वाटतं नवरा बायकोने इतकं इंडिव्हिज्युअल आयुष्य दॅट्स व्हेरी गुड. म्हणजे लग्न बंधनात असून सुद्धा तुमचं स्वातंत्र्य आबाधित राहिलं नाही. दॅट्स द ब्युटिफुल मॅरेज आय कॅन से. ते सगळ्यात सुंदर मॅरेज असतं.